आज आपण सी शार्प प्रोग्रामिंग ही सुरू करू. The C Sharp is a simple and powerful object-oriented programming language. It's developed by Microsoft. C Sharp can be used to create various type of applications such as web, Windows, console application, or other type of application using Visual Studio. तर इथे कसं असतं सी शार्प किंवा डॉट नेटमध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्टनी एक इनबिल्ट फ्रेमवर्क प्रोव्हाइड केलेलं आहे की विज्युअल स्टुडिओ. त्यामध्ये आपण पूर्ण आपलं सी शार्प किंवा व्ही बी डॉट नेट असेल त्याचं ॲप्लिकेशन हा पूर्ण विज्युअल स्टुडिओ फ्रेमवर्कमध्ये पूर्ण डिझाईन करू शकतो. हे त्यांचं इनबिल्ट आहे. त्यामुळे आपल्या सर्व काही फॅसिलिटीज त्यामध्ये मिळून जातात. त्यामध्ये आपण वेब ॲप्लिकेशन, विंडोज ॲप्लिकेशन, कन्सोल ॲप्लिकेशन आणि अदर खूप साऱ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणखी गेम असेल, तुमचे थ्री डी ॲप्लिकेशन असतील, हे सर्व काही आपण एकाच विज्युअल स्टुडिओमध्ये डिझाईन करू शकतोस. सी शार्पची हिस्ट्री पाहिली तर 2002मध्ये हे स्टार्ट सी शार्प हे इंट्रोड्यूस केलेलं आहे डॉट नेट फ्रेमवर्क 1.0मध्ये. तर 2002 पासून स्टार्ट झाले बेसिक फीचर्सने. त्यानंतर त्यांनी सी शार्प 2.0 लॉन्च केले डॉट नेट फ्रेमवर्क 2.0ला. त्यानंतर विज्युअल स्टुडिओ 2005 हे त्याचं व्हर्जन आहे. विज्युअल स्टुडिओ 2002 देन 2005 हे जे विज्युअल स्टुडिओ आपण यूज करतोय ते इथून स्टार्ट झालेलं आहे की त्यामध्ये जेनरिक्स, पार्शियल टाईप, ॲनोनिमस मेथड हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर सेम हिस्ट्री. त्यानंतर डॉट नेट 3.5 आली. त्यानंतर विज्युअल स्टुडिओ 8मध्ये 3.5 इन्क्लूड केलेलं आहे. द नेक्स्ट आहे विज्युअल स्टुडिओ 2010. त्यामध्ये डॉट नेट फ्रेमवर्क 4.0 त्यांनी इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामध्ये काही फीचर्स ॲड केले पुन्हा. डायनॅमिक बाइंडिंग, नेम, देन ऑप्शनल आर्ग्युमेंट, जेनरिक कॉन्ट्रा व्हेरियन्स, एम्बेडेड इंट्रॉप टाईप्स. द सेम नेक्स्ट व्हर्जनमध्ये 2012-13 जे त्यांनी फ्रेमवर्क विज्युअल स्टुडिओ डिझाईन केलं त्यामध्ये त्यांनी डॉट नेट फ्रेमवर्क 4.5 आणि त्यामध्ये सी शार्पचं स्पेशल व्हर्जन असतं की ते सेम 5.0. त्यामध्ये असिंग फीचर्स आणि कॉलर इन्फॉर्मेशन त्यांनी इन्क्लूड केलं आहे. त्या नेक्स्ट व्हर्जनमध्ये विज्युअल स्टुडिओ 2013-15मध्ये 4.6 त्यांनी लॉन्च केले. 2017 नेक्स्ट व्हर्जनमध्ये त्यांनी डॉट नेट कोर हे फर्स्ट टाइम त्यांनी इंट्रोड्यूस केलं. इथे त्यांनी आउट व्हेरिएबल घेतलं. आउट व्हेरिएबल एक रेफरन्स व्हेरिएबलसारखंच असतं. तुम्हाला रेफरन्स व्हेरिएबल पण माहीत नसेल तर आपण तेही कव्हर करूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. टपल्स, देन डिस्कार्ड्स, पॅटर्न मॅचिंग हे सर्व काही नवीन फीचर्स 2017ला आले. त्यानंतर विज्युअल स्टुडिओ 19 आले. 2019 टिल 2022 ही सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. त्यामध्ये डॉट नेट कोर 6.0 आणि सी शार्प 10 हे लेटेस्ट व्हर्जन्स इथे आहेत. त्यामध्ये नवीन फीचर्स ॲड केलं. रेकॉर्ड स्ट्रक्ट, ग्लोबल युजिंग डायरेक्टिव्ह, फाईल स्कोप नेम, एक्सटेंडेड प्रॉपर्टी, पॅटर्न, देन नल, पॅरामीटर चेकिंग, काही फीचर्स ॲड केलेले आहेत. तर नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण पाहूया की फर्स्ट टाइम एक सिम्पल प्रोग्राम आपण घेऊया की ज्यावेळेस तुम्हाला सी शार्पचं काही बेसिक नॉलेज नाही, सी शार्प नाही माहिती किंवा सी ही तुम्हाला माहीत नाही आहे, हे तुम्ही फर्स्ट टाइम जर तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय त्यावेळेस आपण हा एक बेसिक प्रोग्राम म्हणून आपण स्टार्ट करतो आणि बेसिक प्रोग्राम घेऊया. आता 2022 आहे तर आपण लेटेस्ट व्हर्जनच यूज करूया.